करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, अशी लोक आपल्या आयुष्यात सुद्धा पाहायला मिळत असतात की आपल्या डोळ्यात बघा प्रत्यक्षात पाणी आणणारी आहेत. का लोक आपल्याला रडवतात? समर्थ म्हणाले, आनंदाचे अश्रू आहेत की दुःखाचे अश्रू आहेत? पण प्रत्यक्षात वेळ ही दरवेळेस सारखी नसते. आज सुख आहे तर उद्या नक्कीच दुःख आहेत. आज पैसा आहे तर उद्या पैसा नाही आहे. पण एक दिवस त्यांनाही रडावं लागणार, ज्यांनी कधी आपल्याला रडवलेलं असतं. बघा, आपल्या आयुष्यात अशी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्या डोळ्यात पाणी आणणारे असतात. आपली थट्टा मस्करी करत असतात. आपल्याला खरंच बघा मनाला दुःख होत असतं. परंतु वेळ बदलते हो. आज जी माणसं आपल्याला बोलत आहेत ना, त्या माणसांना सुद्धा बघा शेवटी गप्प राहावंच लागणार. का रडावं लागणार त्यांना सुद्धा? बघा, ज्या प्रकारे वेळ ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे, बरोबर की नाही? परंतु त्यानुसार बदलणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण त्यांच्यापासून कितीही सावध होण्याचा प्रयत्न केला तरी समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात कोण म्हणतं की यशस्वी होण्यासाठी बघा ज्या प्रकारे आपण मेहनत केली की यश प्राप्त होतं, परंतु त्यासाठी आत्मविश्वाससुद्धा गरजेचा आहे ना. डोळ्यात पाणी तेव्हाच येतं ना जेव्हा आपण मनापासून प्रयत्न करू आणि एखादं कार्य उत्तमतेने पार पाडू, तेव्हासुद्धा डोळ्यातून पाणी येईल. पण कसले तर आनंदाचे ना, आनंदाचे अश्रू पाहायला मिळतील. आणि जरी आपण बघा प्रत्यक्षात नापास झालो किंवा एखादी स्पर्धा परीक्षेमध्ये बघा आपण फेल झालो, तेव्हासुद्धा लोक बोलणारी असतील आपल्या डोळ्यामध्ये, तेव्हा दुःखाश्रू असतील. म्हणून समर्थ म्हणाले, बघा ज्याप्रमाणे घरी आपण सर्वांशी मिळतं जुळतं खेळतं वातावरण असतं, पण घरी राहिल्यावर एक गोष्ट समजते, पैसे जर आपल्या पॉकेटामध्ये नसतील तर घरचे सुद्धा आपल्याला विचारत नाही, बरोबर की नाही? कारण का, पैसा असेल तर सर्व आपल्या सोबत येतील, पण पैसा नसला तर कोण कोणाशी बोलत सुद्धा नाही आहे. एक प्रकारे बघा आपल्या खिशामध्ये पैसा असतो, परंतु पैसा असला तरी आपल्या डोळ्यामध्ये पाणी असतं. कारण का, कारण आपल्यासोबत माणसं नसतात. पैसा आहे पण माणसं नाही आहेत. आणि काहीकांच्या आयुष्यात अशा प्रकारे सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आहे की त्यांच्या आयुष्यात खूप माणसं आहेत परंतु पैसा नाही आहे. म्हणजे विचार करा, प्रत्येकाचं जीवन हे सारखं नसतं, परंतु समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे. लोक म्हणतात ना, आपली मुलगी किंवा आपली मुलं मोठी झाल्यावर वाईट वळणावर जात असतात. पण त्यांना काय माहिती, ज्यांना परिस्थितीची जाणीव असते ना, ते कुठल्याही वाईट मार्गाला जाणार नाही आहेत. अशा प्रकारे आपण उत्तम प्रकारे संस्कार शिकवण देणं फार गरजेचं आहे. जर ती वाईट मार्गाला गेलीच नाहीत
तर आपल्या डोळ्यातून पाणी येईल का हो? नाहीच येऊ शकत. कारण प्रत्यक्षात बघा, उत्तमतेने आयुष्य त्यांनी पाहिलेलं असतं. जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी राहिली, तेव्हा समजायचं की त्यांची आवड बदललेली आहे. आता कसं ओळखायचं? आपल्याला एखादी गोष्ट आवडते. एखादी खायचीच वस्तू घेऊया चला. परंतु मला खूप गुलाबजाम आवडतात. बघा, कसा बोध प्राप्त करून दिलेला आहे. परंतु आपण गुलाबजाम खायचो. लोकांना माहिती आहे, या व्यक्तीला गुलाबजाम आवडतात. मग तिथे गेल्यावर गुलाबजाम असताना आपण गुलाबजाम खाल्ले नाही. तिथे श्रीखंडपुरी होती. मग आपण ताव कशावर मारला? श्रीखंडपुरीवर ताव मारला. गुलाबजामचा एक कणही आपण खाल्ला नाही. मग तसंच असतं ना, समर्थ म्हणाले. जेव्हा आपली आवडती व्यक्ती किंवा वस्तू आपल्याशिवाय बघा तशीच राहते, तेव्हा समजायचं. म्हणून समर्थ म्हणाले, आपण आपल्या आयुष्यात आहे ना, प्रेमात माणूस इतका वेडा होतो ना, आपण पाहतो की तो स्वतःच स्वाभिमान स्वतःचा गमावून बसतो. आपण स्वतःहून स्वतःची कदर करणं गरजेचं आहे. स्वतःची किंमत आपण करता आली पाहिजे. आपण स्वतःहून स्वतःची किंमत विसरलोय हो. आपल्या डोळ्यामध्ये का पाणी येतं? याचं प्रमुख कारण काय असेल? आपल्याला जी गोष्ट करायची आहे, ती गोष्ट होत नाही आहे, डोळ्यातून पाणी आलं. आपला मुलगा ऐकत नाही, आपली मुलगी ऐकत नाही आहे, काय करावं, काय करू नये, यामुळे पाणी डोळ्यात आलं. कारण लोकं बोलणारी आहेत. बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात जी व्यक्ती आपल्यासोबत बघा, आपल्याला नकोशी वाटतात, त्याच लोकांना तुमची एक भेट खूप काही देऊन जात असतं. आपण आपल्या आयुष्यात म्हणतो की नाही, ही व्यक्तीचा चेहरासुद्धा मला पाहायचा नाही आहे. परंतु अशा लोकांना कधीच लांब करू नका. कारण आयुष्यात अशी लोकं जास्त काळ आपल्यासोबत नसतात. आता विचार करा, आपले मित्र परिवारसुद्धा आपल्यासोबत असतात. बरोबर आहे? दररोज तोच मित्र तुझ्यासोबत असेल, तर नवीन काहीच नाही आहे. परंतु आज येणारा, उद्या येणारा बघा जो आपल्या आयुष्यात असेल ना, तो काहीतरी नवीन देऊन जात असतो. आणि तो जास्त फार काळ टिकत नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून विचार करा. आपल्या आयुष्यात आपल्याला मित्रपरिवार हवा असतो. नातेवाईक हवे असतात. शेजारी हवे असतात. विचार करा. पण काही वेळेस बरं वाटण्यासाठी औषधाची गरज नाही पडत. तर आपली आवडती व्यक्ती जेव्हा जवळ असते ना, तेव्हा आपल्याला खूप समाधान वाटत असतं. गोळ्या औषधे घेऊन आपला रोग, आपला आजार बरा होत नाही आहे. तो नुसती आपल्याला पाहायला किंवा आपल्या जवळ जरी बसली ना, तरी आपल्याला जो थकवा आलेला आहे, आपल्याला बघा प्रत्यक्षपणे जो ताप आलेला आहे, तो निघून जातो. असं का होतं? समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. कारण त्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये वेगळेपण दिसून येतं. काही वेळेस बरं वाटण्यासाठी बघा, आपण मनाशी बाळगत असतो. परंतु आयुष्य थांबतं. बरोबर की नाही? आयुष्य थांबतं. परंतु विश्वास उडाला की आशा संपते. म्हणून काळजी घेणं सोडा. ज्याप्रमाणे आठवणी येतात, आठवणी
बोलतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात सुद्धा. परंतु काहीच न बोलता आठवणी निघून सुद्धा जातात. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्याच्या शेवटी आठवणी आठवणीतच राहत असतात, पूर्ण कधी होऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले. का पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले? कारण अशी लोक आहेत की जी बघा बोलता बोलता आपल्या डोळ्यातून पाणी आणतात. म्हणून मनुष्य देहाने या 2 गोष्टीमुळे खूप बदलायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या आयुष्यात कोणीतरी स्पेशल आल्यावर, म्हणजे जी व्यक्ती, आणि दुसरी म्हणजे त्याच्या आयुष्यातून त्याची आवडती आणि स्पेशल व्यक्ती निघून गेल्यावर. आता मला आवडतं बघा समोरची व्यक्ती, पण समोरच्या व्यक्तीला जर दुसरी व्यक्ती आवडत असेल, म्हणून बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. आपल्याला कसं सावध राहता आलं पाहिजे. आपल्याला प्रश्नामध्ये अडकवलं जातं, परंतु तोच प्रश्न कसा सुटेल याचा सुद्धा भाग समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. तो प्रत्यक्षात बघा जीवनात आपण अनेकदा प्रयत्न केले, परंतु प्रयत्न करत असताना सुद्धा लोक हसायची. लोक बोलायची, अरे तू एवढी मेहनत करून तुला काय मिळणार आहे? परंतु आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्षात सर्व काही प्राप्त होणार आहे. म्हणून ज्यानं जोडण्यासाठी कष्ट केलेत ना, ते तोडताना 10 वेळा विचार करतात. आपण आपल्या आयुष्यात आहे ना, एखादं रोप लावलं असेल, त्या रोपट्याचं बघा झाडामध्ये जर रूपांतर झालं असेल ना, ते जर कोणी झाड आपल्याला तोडायला सांगितलं, लगेच तोडूच शकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या जीवनात आहे ना, आवड मिळालं की माणूस एका झटक्यात तोडत असतो. मग ती झाडं असो किंवा नाती असो. पण बघा प्रत्यक्षात साथ आपल्या देहाला असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, अशा व्यक्तींपासून दूर राहणं की जी व्यक्ती तुझ्या बघा प्रत्यक्षात आयुष्यात मदत करू शकेल. ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो, तीच व्यक्ती सगळ्यात जास्त बघा आपल्याला मदत करत असते. म्हणजे जर विचार जर केला, जर तुमच्यासमोर दुःख असेल, तर त्याचप्रमाणे दुःखाचं कारण तीच लोक असू शकतात जी तुमच्या समोर आहेत. परंतु ओळखून जा. त्या व्यक्तींच्या पासून आपला देह कसा दूर राहील हे पाहणं गरजेचं आहे. कारण तीच लोक आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, आपण ज्यांच्या जवळ जातो तीच लोक भाव देत नाही. म्हणून बघा, जसं आपण आपल्या बोटावरचं नख जसं वाढत असतं, त्याचप्रमाणे आपण कापून टाकतो. म्हणून ज्याप्रमाणे तुमच्या गैरसमज होत असतात तुमच्यामध्ये, तेव्हा तुमच्यातला जो अहंकार आहे तो नात्याला जरूर द्या. बरोबर की नाही? नात्याला जरूर का देणं गरजेचं आहे? आपण एखादी वस्तू देत असतो, परंतु ती नातेवाईक कोणती आहे? जवळची आहे का लांबची आहे? हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणून अशी लोकं आपल्या सोबत असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.